नमस्ते. आज ॲडमिशन ऑफ पार्टनर चा अनसॉल्व्ड प्रॉब्लेम नंबर 4, पेज नंबर 163, पान क्रमांक 163, प्रॉब्लेम नंबर 4, ॲडमिशन ऑफ पार्टनर आज आपण करूया. कालच्यासारखाच आजच्या प्रॉब्लेममध्ये एक्सेस अमाऊंट जे आहे ह्याचं ट्रान्सफर करायचं आहे. कालच्या प्रॉब्लेममध्ये आपण एक्सेस अमाऊंट लोनला ट्रान्सफर करा असा प्रॉब्लेम कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला. आज आपण जी जास्तीची अमाऊंट आहे ती कॅशमध्ये ॲडजस्ट करा किंवा कॅशला ट्रान्सफर करा असा आजच्या ॲडजस्टमेंट आहे आजच्या प्रॉब्लेमची. ॲज वेल ॲज आजच्या प्रॉब्लेमच्या प्रॉब्लेम्स करण्याबरोबर आपण जर्नल एंट्रीज पण करणार आहोत. म्हणजे लास्ट वीकमध्ये मी जे काही प्रॉब्लेम्स घेतले त्याच्यामध्ये मी जर्नल एंट्रीज घेतल्या नाहीत कुठल्याही प्रॉब्लेम्सच्या. तर आज आपण प्रॉब्लेम ॲज वेल ॲज जर्नल एंट्रीज असं दोन्ही पण घेणार आहोत. एक 3-4 प्रॉब्लेम आपण प्रॉब्लेम्स आणि एंट्रीज असं करणार आहोत. म्हणजे तुम्हाला दोन्हीही क्लिअर होईल की प्रॉब्लेम आला तर प्रॉब्लेम कसा सॉर्ट आऊट करायचा आणि एंट्रीज आला तर एंट्रीज कशा सॉर्ट आऊट करायच्या. सो चला लेट स्टार्ट. आज आपण प्रॉब्लेम नंबर 6 अनसॉल्व्ड प्रॉब्लेम नंबर 4, पेज नंबर 163 काय बघूया. ॲडजस्टमेंटच्या खुणा करूया. Mr. Deep and Mr. Karan were in partnership sharing profits and losses in the proportion of 3:1. कोण कोण आहेत पार्टनर? मिस्टर दीप अँड मिस्टर करण. रेशो प्रपोर्शन आहे 3:1 रिस्पेक्टिवली. Their balance sheet as on 31st March 2018 stood as under. Balance sheet as on 31st March 2018 काय काय आहे बघा. असेट्स अमाऊंट असेट लायबिलिटी अमाऊंट. मग असेट्समध्ये आहेत बघा कॅश, सन्ड्री डेटर्स, लँड अँड बिल्डिंग, स्टॉक, प्लांट अँड मशिनरी अँड फर्निचर जे की नेहमीचेच असेट्स आहेत. लायबिलिटीमध्ये आहेत बघा सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, कॅपिटल अकाउंट ऑफ दीप अँड करण अँड जनरल रिझर्व. जनरल रिझर्व आपण ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. काय काय आहे आज नवीन बदल किंवा नवीन ॲडजस्टमेंट्स बघा. नवीन पार्टनर आल्यानंतर दे ॲडमिट शुभम into partnership on 1st April 2018, the term being that काय he shall have to bring ₹20,000 as his capital. शुभम नावाचा नवीन पार्टनर जॉईन झाला आहे फर्ममध्ये. त्यांनी येताना किती कॅपिटल आणले बघा. 20,000 ॲज हिज कॅपिटल. 20,000चं त्यांनी कॅपिटल आणलेलं आहे फॉर 1/5 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स. म्हणजे तो जर नवीन जॉईन झाला तर त्याचं शेअर किती आहे 1/5. अँड 10,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल. 20,000चं कॅपिटल आणलं, 10,000चं गुडविल आणलेलं आहे. ही फर्स्ट ॲडजस्टमेंट. सेकंड, अ प्रोव्हिजन ऑफ फॉर 5% डाऊटफुल डेट्स टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. म्हणजे 5% RDD चार्ज करायचं आहे आपल्याला डेटर्सवर. नेक्स्ट, फर्निचर इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 20%. फर्निचरवर डेप्रिसिएशन आहे 20%. स्टॉक शुड बी ॲप्रिसिएटेड बाय 5%. स्टॉक आहे 5% आपण त्याच्यावर ॲप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. आणि बिल्डिंग इज टू बी ॲप्रिसिएटेड बाय 20%. बिल्डिंग आहे 20% आपण त्याच्यावर ॲप्रिसिएशन दाखवणार आहोत. लास्ट ॲडजस्टमेंट बघा. कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स बी ॲडजस्टेड इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे आपल्याला आजच्या प्रॉब्लेमसाठी न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढायचा आहे. ह्याच्यातनं कन्फर्म होतं. कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स, ऑल सगळ्यांना, कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स टू बी ॲडजस्टेड इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो थ्रू कॅश अकाउंट. कालच्या व्हिडिओमध्ये आपण लोन अकाउंट होतं बघा. आज काय दिले आपल्याला, कॅशला ट्रान्सफर करा म्हणलं आहे. म्हणजे जी काय अमाऊंट राहते ती कॅशला पाठवून द्यायची आहे आज. हे महत्त्वाचं. आणि मोस्ट प्रोबॅबली प्रॉब्लेम्समध्ये ही जी ॲडजस्टमेंट आहे ही विचारतातच. सो हे आपल्याला करायला आलं पाहिजे. काय करायला सांगितलं ते पुढे दिले बघा. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. नवीन पार्टनर आल्यानंतरचं बॅलन्स शीट, पार्टनर्स कॅपिटल आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण काढायचं आहे. आजच्या प्रॉब्लेममध्ये आपण जर्नल एंट्रीज पण घेणार आहोत प्रॉब्लेम्सच्या. सो बी प्रिपेअर. व्यवस्थित व्हिडिओ बघा.
आधी समजून घ्या कुठली एंट्री कशाच्या नंतर करायची आहे, कारण सेम सायमल्टेनियसली मी प्रॉब्लेम झाला की मग किंवा कन्सर्न पोस्टिंग झालं की मी लगेच एंट्री करणार आहे किंवा आधी एंट्री करणार आहे मग पोस्टिंग करणार आहे, असं मिक्सअप आजचा प्रॉब्लेम आपला असणार आहे. सो चला, प्रॉब्लेम आज आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो रिक्वायर्ड आहे आजच्या प्रॉब्लेमसाठी. तर आधी आपण तो काढून घेऊयात, म्हणजे मग आपल्याला पटापट पुढे पोस्टिंग करायला येईल. मग कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आता बऱ्यापैकी येत असेल सगळ्यांना, तरी बघूयात. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट रेशो. कोण पार्टनर्स आहेत आपल्याकडे? आजच्या पार्टनरची नावच नाही लिहिलेली मी. दीप करण आणि थर्ड पार्टनर आहे शुभम. दीप, करण आणि शुभम. सो दोघांचं ओल्ड प्रपोर्शन आहे बघा 3:1. मग दीप, करण आणि शुभम 3:1 आणि शुभमचं शेअर आहे बघा 1/5. मग आता हे जर आपल्याला काय काढायचं आहे? न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग न्यू प्रॉफिटचं आपल्याला इक्वेशन माहिती आहे, सूत्र माहिती आहे. न्यू प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. बरोबर, आपण सुरुवातीच्या व्हिडिओमध्येच हे कॅल्क्युलेशन बघितलं. सो फर्स्ट आपल्याकडे ओल्ड रेशो तर आहे 3:1 तर आहे, आणि आपल्याला मग आता काय काढावं लागेल त्याच्यासाठी? बॅलन्स ऑफ 1. बॅलन्स ऑफ 1 इज इक्वल टू 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. हे त्याचं सूत्र आहे. बरोबर, मग 1 अज्युम केलं आहे आपण. शेअर ऑफ न्यू पार्टनर किती आहे सांगा? 1/5. मग हे सोडवायचं. 5 एके 5 वजा 1 एके 1 आणि छेद 5. मग किती आले बघा? 4/5 आला आपला बॅलन्स ऑफ 1. बरोबर, मग आता झालं. मग सूत्रामध्ये टाकून देऊयात. न्यू प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. मग फर्स्ट पार्टनर आहे आपला दीप, सेकंड आहे करण आणि थर्ड पार्टनर आहे शुभम. मग दोघांचा ओल्ड रेशो, पहिल्या पार्टनरचा दोघांचा ओल्ड रेशो आहे आपल्याकडे किती? 3:1. 3:1 म्हणजे किती येणार? 3/4. 3 आणि 1 4. आणि यांचा किती येणार? 1/4. यांचा 4 पैकी तिसरा भाग यांना दिला आहे आणि 4 पैकी पहिला भाग यांना दिला आहे. इंटू गुणिले बॅलन्स ऑफ 1 किती आलं होतं? 4/5 गुणिले 4/5. आणि नवीन पार्टनरचा आपल्याकडे गिवन डेटा काय आहे? फक्त त्यांचा नवीन शेअर आहे बघा 1/5 शेअर. सो 1/5 इंटू जे काय येईल ते बघूया. मग मल्टिप्लिकेशन आहे मध्ये, बरं गुणाकाराचं चिन्ह आहे. 4 त्रिक 12, 5 चौक 20, 4 एके 4, 5 चौक 20. आता इथं दोन्हीकडे छेद 20 आहे. मग मला इथं पण छेद आणायचा असेल तर मला 5ला कितीने गुणावं लागेल म्हणजे मला 20 येतील? तर 5ने मला 4ला गुणावं लागेल. मग खाली मी 4ने गुणते म्हणल्यावर मला वर 4ने गुणणं भागच आहे. मग 4/20 आले बघा. सो आपला न्यू प्रॉफिट रेशो किती आला सांगा आता? 12:4:4. 20 कॉमन असल्यामुळे 20 काढून दिले. 12:4:4. मग हे सगळं अजून एक स्वरूप ह्याचं खाली येऊ शकतं. 4 एके 4, 4 एके 4 आणि 4 त्रिक 12. म्हणजे हे आपल्याला लागणारं प्रपोर्शन आहे. दॅट इज अवर न्यू प्रॉफिट रेशो, जो की आपल्याला लास्ट ॲडजस्टमेंटसाठी लागणार आहे. मुद्दा मी हे आधी काढून ठेवलं कारण जेव्हा ॲडजस्टमेंट येईल तेव्हा पुन्हा हे कॅल्क्युलेशन करायला
खूप पुन्हा बॅक टू पॅव्हिलियन परत नंतर जा पुन्हा हे काढा, त्यापेक्षा आधीच हे काढून हातावेगळे ठेवायचं, म्हणजे जर आपल्याला प्रॉब्लेम करताना हे पटकन आपल्याला फाइंड आउट होतं. चला तर मग, आणि तुम्ही करताना पण अशाच क्रमाने करा. न्यू प्रॉफिट शेअरिंग जिथं जिथं रिक्वायर्ड आहे तो आधी काढून ठेवायचा आणि मग प्रॉब्लेम सोडवायला सुरू करायचं. आज मी कसं आखलं आहे, नेहमीच्या पद्धतीनेच आखलं आहे बघा. नेहमीचा आपला रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, मुद्दा मी दोन्ही नावं दिली आहेत. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही देऊ शकताय. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट, कॅश ऑर बँक अकाउंट, गुडविल, आणि आज मी जर्नल आखलेलं आहे. जर्नल साधारण मी एवढं आखलं आहे की साधारण 8 एक एंट्री ते 9 एंट्री येतील असा माझा अंदाज आहे. त्या हिशोबाने मी जर्नल पण आखलेलं आहे. जर्नल आपण नेहमी आखतो तसंच. चला तर मग स्टार्ट. दोघांचा ओल्ड रेशो आहे तो मी इथे लिहून ठेवलेला आहे. पोस्ट करूया असेट साईड फर्स्ट. आणि इथं बॅलन्स शीट अजून 31 मार्च नाही घ्यायचं. आता इथं नवीन पार्टनर आल्यापासून नवीन 1 एप्रिल 2018 हे आता ॲडमिशनचा हा बदल आहे की नवीन बॅलन्स शीट तयार करा म्हणतात, जुनं नाही चालणार आता. मग इथं लिहायचं बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018. चला सुरू. कॅशचा बॅलन्स आहे बघा 40,000. सो कॅशच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती आहे 40,000. कॅशचा बॅलन्स आहे 40,000, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 40,000. सन्ड्री डेटर्स 32,000. सन्ड्री डेटर्स 32,000. काय करायला सांगितले डेटर्सवर बघा. सेकंड ॲडजस्टमेंट, अ प्रोव्हिजन फॉर 5% डाऊटफुल डेट्स इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. म्हणजे RDD ॲट 5%. सांगा 5% किती येतात. 3200 म्हणजे 10% आणि 5% म्हणजे किती आले त्याचे निम्मे 1600. 00403 किती आलं पहा आउटरला 30,400. मग आता असेट कमी केलं का वाढवलं. सेकंड इफेक्ट देताना असेट केलं पहा आपण कमी. सो सेकंड इफेक्ट येणार रिव्हॅल्युएशन डेबिट टू RDD. जेवढी अमाऊंट कमी केली आहे 1,600 तेवढीच आपण मेन्शन करायची. डेटर्स नंतर आहेत पहा लँड अँड बिल्डिंग आहेत 16,000. लँड अँड बिल्डिंग 16,000. काय सांगितलं आहे त्याच्यावर लँड अँड बिल्डिंगवर बघा. लँड बिल्डिंग फोर्थ ॲडजस्टमेंट. बिल्डिंग टू बी ॲप्रिसिएटेड बाय 20%. ॲप्रिसिएशन ॲड करावं लागेल. ॲप्रिसिएशन 20%. 10% म्हणजे 1600, 20% म्हणजे 3200. 3200नी आपल्याला असेट वाढवायचं आहे. आउटर कॉलमला किती येणार बघा 00291. आउटर कॉलमला आले 19,200. आता 20%नी असेट वाढवलेलं आहे. शुअर शॉर्ट सेकंड इफेक्ट येणार आहे. रिव्हॅल्युएशन क्रेडिट बाय लँड अँड बिल्डिंग. जेवढी अमाऊंट वाढवलेली आहे तेवढीच लिहिणार आहोत आपण 3,200. आलं लक्षात. लँड अँड बिल्डिंग 3,200. नेक्स्ट आहे बघा स्टॉक आहे 20,000. स्टॉक 20,000. काय करायला सांगितलं स्टॉकचं चौथी ॲडजस्टमेंट आहे. स्टॉक शुड बी ॲप्रिसिएटेड बाय 5%. सो अगेन ॲप्रिसिएशन ॲट 5%. 5% सोपेत काढायला. 5% म्हणजे 2,000 आणि 10% म्हणजे 2,000. 5% म्हणजे 1,000 रुपये. म्हणजे ॲप्रिसिएशन म्हणजे वाढवायचं आहे. 21,000 आले बघा आउटर कॉलम. सेकंड इफेक्ट देऊयात. स्टॉक असेट वाढवलं आहे आपण. रिव्हॅल्युएशन क्रेडिट बाय स्टॉक अमाऊंट आहे 1,000. आलं लक्षात. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी 30,000. आय थिंक प्लांट अँड मशिनरीला ॲडजस्टमेंटच नाही आहे. प्लांट अँड मशीन डायरेक्ट अमाऊंट आउटर कॉलममध्ये घेऊ आपण 30,000 रुपये. नेक्स्ट आहे फर्निचर.
फर्निचर ॲडजस्टमेंट आहे 11,000. काय सांगितलं आहे फर्निचरवर बघा. थर्ड ॲडजस्टमेंट आहे फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 20%. फर्निचरवर डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे 20%. मग सोपं आहे. लेस डेप्रिसिएशन ॲट 20%. काढा 20%. 10% किती आले 1100. 20% आले 2200. करून बघा प्रत्येक कॅल्क्युलेशन. मी ही जी अमाऊंट सांगते ही बरोबर येते, कारण आता ॲप्रिसिएशन डेप्रिसिएशन बऱ्यापैकी स्टुडंट्स नाही येतो, त्यामुळे त्या छोट्या छोट्या कॅल्क्युलेशन्स मी दाखवत नाही आहे. जे महत्त्वाचे आहे तेच कॅल्क्युलेशन्स मी जरा दाखवण्याचा प्रयत्न करते. आउटर कॉलमला किती येत आहेत बघा. डेप्रिसिएट करायची अमाऊंट, सो डिडक्ट करावी लागेल 8 आणि 8 8,800. सेकंड इफेक्ट, ॲसेट कमी झालं का वाढलं? ॲसेट झालं कमी. सेकंड इफेक्ट, रिव्हॅल्युएशन डेबिट टू फर्निचर कितीने कमी झालं आहे बघा 2,200. आलं लक्षात? जे काय सेट्स वाढवायचे होते ते वाढवले, जे कमी करायचे होते ते कमी केलेले आहेत. आता अख्खी ॲसेट साईड आपली पोस्ट झाली आहे. आता लायबिलिटी साईड, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल आणि बँक ओडी. बँक ओव्हरड्राफ्ट ह्याला कुठलीच ॲडजस्टमेंट नाही, तिन्ही पण लायबिलिटीत लायबिलिटीला लिहून टाकू. चला बघा. सन्ड्री क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स 40,000. बिल्स पेएबल, बिल्स पेएबल 10,000. बँक ओव्हरड्राफ्ट 11,000. बँक ओव्हरड्राफ्ट 11,000. नंतर आहे कॅपिटल अकाउंट ऑफ दीप अँड करण. दोघांचे कॅपिटल बॅलन्सेस दिलेत. आपण कॅपिटल अकाउंट काढलेलंच आहे. सो क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन किती आहे? दीपचा बॅलन्स आहे 60,000 आणि करंटचा बॅलन्स आहे 20,000, 20,000. शुभम आत्ता तरी काही नाही झालं. इथपर्यंत आला. त्याच्या खाली दिले बघा जनरल रिझर्व 8,000. काय करतो आपण जनरल रिझर्वचं? ही ओल्ड लायबिलिटी आहे, आपण जुन्या पार्टनर्समध्ये ती डिस्ट्रीब्यूट करतो. सो त्याचं डिस्ट्रीब्युशन ॲज वेल ॲज एंट्रीज, म्हणजे आपण एंट्रीजना जी सुरुवात करणार आहोत ती जनरल रिझर्वपासूनच करायची. म्हणजे आपल्याला क्लिक होईल की कशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. सो बघा जनरल रिझर्वचं डिस्ट्रीब्युशन किती आहे? एकूण 8,000 आहे जनरल रिझर्व. आणि पार्टनर्सचं प्रपोर्शन किती आहे? ओल्ड प्रपोर्शन दिलं आहे बघा 3:1. मग ह्या ओल्ड प्रपोर्शनमध्ये डीप आणि करंट. मग डीपला किती द्यायचे बघा आणि करंटला किती द्यायचे बघा. 8,000 गुणिले 3 भागिले किती येणार सांगा? 3 आणि 1 4. आणि यांना किती द्यायचे? 8,000 गुणिले 1 भागिले 4. 4 1 4, 4 2 8, 3 2 6. इथं पण तसंच 2,000 आणि 2,000 1 2,000. म्हणजे एका पार्टनरला द्यायचे 6,000, एका पार्टनरला द्यायचे 2,000. मग जनरल रिझर्व फक्त एकाच ठिकाणी आपण पोस्ट करतो. कुठं? पार्टनर्सच्या क्रेडिटला. मग तीच एंट्री आपण आधी लिहायची आहे, मग आपण त्याचं पोस्टिंग करू. जर्नल एंट्रीचं पोस्टिंग करताना कुठून सुरुवात करायची? तर जनरल रिझर्वच्या एंट्रीपासून. पण जनरल रिझर्व असेल तर, नसेल तर मग पुढच्या. फर्स्ट तारीख वगैरे काही नाही येणार. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 8,000 टू क्रेडिटला दिले बघा पार्टनर्सच्या, टू दीप्स कॅपिटल अकाउंट अँड टू करंट्स कॅपिटल अकाउंट. दीपला दिले 6,000, करंटला दिले
2000. बरोबर. आता जे कॅल्क्युलेशन केलं आपण ते जनरल रिझर्वचंच होतं. पोस्टिंग पार्टनर्सच्या क्रेडिटला येणार आहे म्हणून जनरल रिझर्वला डेबिट. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू डिप्स कॅपिटल टू करन्स कॅपिटल 6000 and 2000 respectively. Being general reserve distributed to old partners. Being general reserve distributed to old partners. आलं लक्षात. सो ही आपली पहिली एंट्री आपण आज डन केली. मग चला एंट्री केले तर पोस्टिंग करूया. पोस्टिंग नेहमीच्या पद्धतीने पार्टनर्सच्या क्रेडिटला बाय जनरल रिझर्व 6000 and 2000 respectively. एंट्री पोस्टिंग कॅल्क्युलेशन होपसो तुमच्या लक्षात आलं असेल. अवघड काही नाही आहे त्याच्यात. चला तर मग अख्खी लायबिलिटी अख्खी बॅलन्स शीट आपली ट्रान्सफर करून झालेली आहे. तर आपण पुढच्या ॲडजस्टमेंटकडे जाऊया. दे ॲडमिट शुभम इन टू पार्टनरशिप ऑन 1 April 2018. द टर्म बिंग्स दॅट काय ही शॅल हॅव टू ब्रिंग इन 20,000 ॲज एस कॅपिटल. 20,000चं त्यांनी काढलं, नवीन पार्टनरनी कॅपिटल आणलं. मग कॅपिटल आणल्याची एंट्री काय करतो आपण सांगा. नेहमी मी मागे कुठेतरी रफली वर्किंग करते आणि सांगते की तुम्ही हे स्वच्छ लिहा. आज मी जर्नल आखले. सो जर्नलमध्ये ती एंट्री शुअरली येणारच आहे. सांगा कॅपिटल आणल्याची एंट्री. कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट 20,000 टू कोण आहे आपलं नवीन पार्टनर. टू शुभम. टू शुभम्स कॅपिटल अकाउंट 20,000. झालं. शुभमनी कॅपिटल आणलं फर्मसाठी 20,000चं. दॅट्स ऑल. नॅरेशन. बीइंग कॅपिटल बॉट बाय न्यू पार्टनर. बीइंग कॅपिटल बॉट बाय न्यू पार्टनर. दॅट्स ऑल. करा पोस्टिंग. कॅश अकाउंट डेबिट टू शुभम्स कॅपिटल. कॅशच्या डेबिटला टू शुभम कॅपिटल 20,000 आणि पार्टनर्सच्या क्रेडिटला बाय कॅश ऑर बँक शुभमच्या कॉलममध्ये लिहायचे 20,000. आलं लक्षात. कॅश आणलेली आहे. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. कॅशच्या डेबिटला टू शुभम्स कॅपिटल आणि पार्टनर्सच्या क्रेडिटला बाय कॅश ऑर बँक शुभमच्या कॉलममध्ये लिहिले 20,000. नेक्स्ट. ही शॅल हॅव टू ब्रिंग 20,000 ॲज एस कॅपिटल फॉर 1/5 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स अँड 10,000 ॲज ए शेअर ऑफ गुडविल. गुडविल आणलं आहे 10,000चं, पण गुडविलचं काय करा हे सांगितलंच नाही आहे. जेव्हा गुडविलचं काय करा हे सांगत नाही तेव्हा गुडविल रिटेन्ड इन द बिझनेस. ते जुने पार्टनर्स बिझनेसमध्ये ते ठेवून घेतात. मग गुडविल कॅशमध्ये आणल्याची एंट्री करावी लागेल. प्रीमियम मेथडमधली फर्स्ट एंट्री. सांगा गुडविल कॅशमध्ये आणलं आहे. कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट. कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट 10,000 टू गुडविल अकाउंट. टू गुडविल अकाउंट 10,000. being goodwill bought by new partner. झालं. being goodwill bought by new partner. गुडविल कॅशमध्ये आणलं 10,000चं. गुडविलचं काय करा सांगितलं नाही म्हणून गुडविल काय करावं लागेल. रिटेन्ड इन द बिझनेस. मग गुडविल रिटेनची एंट्री काय ते सांगा. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. आपल्याकडे ओल्ड पार्टनर्स कोण आहेत. डीप्स कॅपिटल अकाउंट डेबिट. करंट्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. सॉरी चुकलं. पोस्टिंग चुकते. गुडविलला डेबिट आहे. एक्स्ट्रीमली सॉरी.
गुडविल अकाउंट डेबिट टू दीप्स कॅपिटल टू करंट्स कॅपिटल. गुडविल किती आपलं सांगा 10,000. मग आता दीपला आणि करणला ते 10,000 डिस्ट्रीब्यूट करायचे. कसं येणार आहे सांगा. गुडविल किती आहे 10,000. रेशो प्रपोर्शन किती आहे 2 उलपाट नसतं 3:1. मग 10,000 इंटू 3/4 आणि 10,000 इंटू 1/4 किती येणार 4 1 4 4 2 8 4 5 20 0 0 25 त्रिक 75 यांना आणि 2500 यांना. हे द्यायचे दीपला आणि हे द्यायचे करंटला. 10,000चं गुडविलचं डिस्ट्रीब्युशन 7,500 दीपला 2,500 करंटला द्यायचे. पहा मग गुडविल अकाउंट डेबिट चौथी एंट्री टू दीप्स कॅपिटल 7,500 टू करंट्स कॅपिटल 2,500 being goodwill distributed to old partners. आलं लक्षात. सो गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. मग गुडविलच्या दोन्ही ट्रीटमेंट झाल्यात. पोस्टिंग करूया. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. कॅशच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट 10,000 आणि गुडविलच्या क्रेडिटला बाय कॅश ऑर बँक अकाउंट 10,000. लेजर पोस्टिंग. कॅश टू गुडविलची पोस्टिंग केली. पहा चौथी एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू दीप टू करंट. मग गुडविलच्या डेबिटला टू दीप्स कॅपिटल अँड टू करंट्स कॅपिटल. यांना किती दिले 7,500. यांना किती दिले 2,500. आणि त्याच एंट्रीमध्ये पार्टनर्सना काय आहे क्रेडिट आहे. मग पार्टनर्सच्या क्रेडिटला काय लिहिणार बाय गुडविल अकाउंट. बाय गुडविल अकाउंट 7,500 अँड 2,500. झाले गुडविलची ट्रीटमेंट. बघा he shall have to bring 20,000 as his capital for 1/5 share in future profits केली. पहा आणि 10,000 ॲज ए शेअर ऑफ गुडविल. कॅपिटल आणल्याची एंट्री केली. पोस्टिंग केलं. गुडविल आणल्याची एंट्री केली. गुडविल डिस्ट्रीब्यूट आणल्याची एंट्री केली आणि या दोन्ही एंट्रीजचं पोस्टिंग आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर खालच्या ऑलमोस्ट आपण सेकंड थर्ड फोर्थ ॲडजस्टमेंट केली. पहा ज्या रिस्पेक्टिव्ह असेट्स आणि असेट्सशीच रिलेटेड होत्या आणि त्या असेटचे सगळे इफेक्ट आपण कुठे दिले पहा तर रिव्हॅल्युएशन डेबिटला आणि रिव्हॅल्युएशन क्रेडिटला दिले. मग जर्नल एंट्री करताना आपल्याला त्याचंसुद्धा पोस्टिंग करावं लागतं. मग बाकीचं तर आपण ऑलरेडी प्रॉब्लेम सोडवलेला आहे. फक्त आता एंट्री कशा करायच्या बघा. रिव्हॅल्युएशन डेबिटला काय काय आहे बघा. RTD आहे आणि फर्निचर आहे. मग सोपं आहे. जर्नल एंट्री करताना त्याची एंट्री करून घेऊयात. फिफ्थ एंट्री रिव्हॅल्युएशनला डेबिट आहे. मग रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू RDD टू फर्निचर आहे तेच लिहायचं. काही बदल करायचा नाही. टू RDD अकाउंट अँड टू फर्निचर अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू RDD टू फर्निचर. RDD किती आहे आपल्याकडे 1,600 आणि 2,200. RTDचे 1,600 आणि ह्याचे 2,200 आणि या दोघांचे डेबिट पडणार आहे रिव्हॅल्युएशन. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू RDD टू फर्निचर. तेच लिहिलं इथे. बाकी काही केलेलं नाही आहे. नॅरेशन लिहा. बीइंग डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ असेट. बीइंग डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ असेट and maintain the RDD and maintain the RDD. झालं. मग आता जसं रिव्हॅल्युएशन डेबिटला हे दोन
पोस्टिंग आपण केलं होतं तसं रिव्हॅल्युएशन क्रेडिटला पण आहे. काय काय आहे बघा, लँड अँड बिल्डिंग आणि स्टॉक. मग लँड अँड बिल्डिंग आणि स्टॉकला द्यायचं डेबिट आणि रिव्हॅल्युएशनला क्रेडिट द्यायचं. रिव्हर्स एंट्री लिहा मग. 6th एंट्री लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट, लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट, स्टॉक अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. लँड अँड बिल्डिंग किती आहे 3200, स्टॉक किती 100 सॉरी 1000, 3200 आणि 1000 असं मिळून 4200चं क्रेडिट आहे. being increase the value of asset. narration being increase the value of asset, being increase the value of asset. जे रिव्हॅल्युएशन डेबिटला आहे ते रिव्हॅल्युएशन डेबिट टू असेट आणि जे क्रेडिटला आहे ते असेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन असं पोस्टिंग करायचं. सो मॅक्झिमम पोस्टिंग झालं आहे. आता फक्त जे प्रॉफिट आहे रिव्हॅल्युएशनचा तो ट्रान्सफर करण्याची एंट्री येणार. संपल्या एंट्रीज. चला तर मग बऱ्यापैकी प्रॉब्लेम सोडवून झाला आहे. फक्त आता आपली 5th ॲडजस्टमेंट आहे महत्त्वाची. कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स टू बी ॲडजस्टेड इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो थ्रू द कॅश अकाउंट हे आपण करणार आहोत. मग फर्स्टली आपल्याला काही अकाउंट्स क्लोज करावे लागतील. आज एक्सेस अमाऊंट कुठं पाठवा म्हणले कॅशला. मग आज आपल्याला लगेचच कॅश नाही क्लोज करता येणार. जोपर्यंत प्रॉब्लेमचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये बॅलन्स ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत कॅश क्लोज करता येणार नाही. गुडविल येतं आहे क्लोज करायला. गुडविल क्लोज करून घेऊयात. बघा किती येतं आहे 10,000 10,000 दोन्हीकडे सेम 10,000 दोन्हीकडे अमाऊंट आलेली आहे. सो गुडविल अकाउंट क्लोज. कॅश आपण करत नाही आहोत कारण आज एक्सेस अमाऊंट आहे ते आपल्याला कॅशला पाठवा म्हणले म्हणून आपण कॅश आता क्लोज करायची नाही आहे. सेकंड क्लोज करायचं आपला रिव्हॅल्युएशन. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला किती आहेत बघा 4,200 आणि डेबिटला किती आहे 3,800. क्रेडिटला आहेत 4,200, डेबिटला आहे 3,800. बॅलन्स किती आला 400 रुपये. 400 कुठे पडणार आहेत डेबिटला. टू प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कोणाला देणार ओल्ड पार्टनर्स. टू डीप अँड टू करंट. डीपला दिले 300, करंटला दिले 100, आउटर कॉलमला दिसत आहेत 400. सोपं आहे कॅल्क्युलेशन. कसं ते पहा एकदम सोपं आहे. 3:1 प्रपोर्शन आहे आणि प्रॉफिट आहे पहा 400. इझी आहे. 400 गुणिले 3/1 आणि 400 गुणिले 4 1/4 100. 100 त्रिक 300 आणि यांना दिले 100. आलं लक्षात. म्हणजे प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन कसं आलं. डीपला दिले 300 आणि करंटला दिले 100 रुपये. मग रिव्हॅल्युएशन क्लोज केलं आहे. रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट आहे तो ट्रान्सफर करावा लागेल आपल्याला पार्टनर्सला. बाय रिव्हॅल्युएशन प्रॉफिट 300 आणखी 100. नवीन पार्टनरला काय आपण याच्यामध्ये अजून घेत नाही. मग कालच्यासारखं सेम की एक्सेस अमाऊंट ट्रान्सफर करा म्हणले पण आज लोनला ट्रान्सफर नाही करायचं. आज करायचं आहे कॅशला ट्रान्सफर करायचं पण प्रोसिजर सेम. मग आधी काय करूया आपण आधी बॅलन्सेस लिहून घेऊयात. यांचे आहेत बघा 20,000, यांचे 20,000, त्याच्यानंतर 22, 23, 24,600 मधल्या पार्टनरची टोटल आहे 24,600. फर्स्ट पार्टनरची टोटल आहे बघा 73,800. 73,800. मग जेव्हा बॅलन्सेसमध्ये ॲडजस्ट करा असं जेव्हा म्हणतात न्यू प्रॉफिटमध्ये ॲडजस्ट करा असं म्हणतात
तेव्हा आपण जो न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढलेला आहे, जो की फर्स्टला आपण काढला होता पहा, त्याच्यामध्ये आपल्याला आधी बॅलन्स ॲडजस्ट करावा लागतो. मग न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मग अशी किती काढला होता आपण? 3:1:1. बघा, न्यू प्रॉफिट रेशो ॲडजस्टमेंट, 5th ॲडजस्टमेंट. काय आहे रेशो आपला? 3:1:1. पार्टनर कोण आहेत? दीप, करण, आणि थर्ड पार्टनर कोण आहे? शुभम. मग शुभमचा शेअर किती आहे? बघा, एकच शेअर आहे त्याचा, त्यामुळे आज कॅल्क्युलेशन कमी. एका शेअरसाठी शुभमनी किती कॅपिटल आणले? बघा, कॅपिटल कॅश किती कॅपिटल आणलं? कॅश अकाउंट डेबिट टू शुभम्स कॅपिटल किती होतं? 20,000. मग एका शेअरसाठी त्यांनी 20,000 रुपये आणले. आज कुठल्याही शेअरचं कॅल्क्युलेशन येणार नाही. जर इथं 5वा शेअर असता, जर इथे 6वा शेअर असता, 3रा शेअर असता, तर मग एका शेअरला पण ते कन्वर्ट केलं असतं. पण आज त्याचं प्रपोर्शनच एक आहे. मग एका शेअरचं ऑलमोस्ट डन. एका शेअरसाठी जर 20,000 हा बेस धरला आपण, तर मग बाकीच्यांचं कॅल्क्युलेशन सोपं आहे. मग दीप, करण आणि शुभम, मग जे काही तुमचं कॅपिटल आहे अज्युम केलेलं, ते आपण इथे घेऊयात तिघांच्या नावासमोर. आणि त्यांचा जो न्यू रेशो आहे 3:1:1, त्यांनी त्याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे आपल्याला कॅपिटल ॲडजस्टमेंटची अमाऊंट मिळते. पहा, 20 त्रिक 60, 20 एक्के 20, 20 एक्के 20, म्हणजे ही अमाऊंट आपल्याला काय करावी लागणार आहे? ॲडजस्ट करावी लागणार आहे. जर का इथे 4 असतं, 3:1:4 असतं, तर मग चौथ्या शेअरसाठी 20,000, तर एका शेअरसाठी किती? जर इथं 2 असतं, 3:1:2, की समजा शुभमचा शेअर आहे दुसरा, तर मग दुसऱ्या शेअरसाठी 20,000, तर मग एका शेअरसाठी किती? असं कॅल्क्युलेशन केलं असतं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. पण बाय चान्स आज त्याचा एकच शेअर आला आहे. मग एका शेअरसाठी जर नवीन पार्टनर 20,000 आणतोय, आपल्याला कॅल्क्युलेशन एका शेअरच्या कॅल्क्युलेशनपासूनच करायचं. एका शेअरसाठी 20,000, तर मग बाकीच्यांचा नवीन रेशो आपण काढलेलाच आहे, त्याला फक्त इंटू केले बघा. म्हणजे हे 60,000, 20,000, 20,000 काय करावे लागतील? आपल्याला ॲडजस्ट करावे लागतील. मग हे जे आपण काढतो ह्याचं काय करतो आपण? हे कुठं लिहितो आपण? पार्टनर्सच्या डेबिटला लिहितो. पहा, काय? टू बॅलन्स कॅरीड डाऊन. जो सुरुवातीला आहे तो ब्रॉड डाऊन असतो आणि खाली क्लोजिंगला जोडतो तो कॅरीड डाऊन असतो. मग दीपला किती द्यायचे आहेत? 60,000, 20,000, 20,000. दीपला द्यायचे 60,000, करणला द्यायचे 20,000, आणि यांना पण द्यायचे 20,000. आलं लक्षात? ही आली तुमची बॅलन्सिंग अमाऊंट. बॅलन्सिंग अमाऊंटचं कुठे पोस्टिंग करता मला सांगा? बॅलन्सिंग अमाऊंट लिहितो आपण बॅलन्स शीट टॉप मोस्ट. कॅपिटल अकाउंट ऑफ दीप, करण आणि शुभम, 60,000, 20,000 आणि 20,000. आउटर कॉलमला आले 1,00,000 रुपये. म्हणजे 1,00,000चं काय केलं आपण? बॅलन्स ॲडजस्ट केला. आता मग आपलं जे क्लोजिंग आहे ते करायचं. कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सेस अमाऊंट लोनला पाठवली होती. आजच्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय सांगितलं? जी जास्तीची अमाऊंट आहे ते कुठं पाठवा? कॅशला पाठवा. मग तुमचा जो काय बॅलन्स येईल त्याच्या पुढं काय लिहावं लागेल? पर्टिक्युलर्समध्ये टू कॅश अकाउंट. मग चला तर क्लोज करूया. आपण फर्स्टली क्लोज केला गुडविल, सेकंडली क्लोज केला पार्टनर्स, रिव्हॅल्युएशन, थर्डला क्लोज करतोय आपण आता पार्टनर्स. शुभमच्या क्रेडिटला 20,000, शुभमच्या डेबिटला 20,000, नो बॅलन्स. करंटच्या क्रेडिटला आहेत बघा, करंट किती आहेत क्रेडिटला? 24,600. डेबिटला किती आहेत? 20,000. म्हणजे बॅलन्स किती आला त्यांचा सांगा? 4,600. आले लक्षात? इथं काय लिहायचं? टू कॅश ऑर बँक अकाउंट. करंटला द्यायचे 4,000,
600 आले लक्षात. करंटच्या क्रेडिटला होते 24,600, डेबिटला होते 20,000. मग बॅलन्स आला आपला 4,600. तसंच दीपचं पण, दीपच्या क्रेडिटला आहेत बघा 73,800, दीपच्या डेबिटला आहेत 60,000. क्रेडिट डेबिट 00834, 43,008, सॉरी 13,800. 7 6 गेला, 1 राहिला, 13,800. हा आला आपला कॅशला ट्रान्सफर करायचा बॅलन्स. आणि हा कुठला बॅलन्स होता? ॲडजस्ट केलेला, जो की आपण कॅपिटलला लिहिलेला आहे. मग हा जो कॅश आणि बँकेला आहे तो कॅशला लिहून टाकायचा, कारण ते म्हणलेलंच आहे त्यांनी कॅशला ॲडजस्ट करा म्हणून. मग पार्टनर्सला डेबिट दिले म्हणल्यावर शॉर्ट कॅशला काय येणार आहे? क्रेडिटच येणार आहे. लिहा मग, बाय दीप्स कॅपिटल अँड बाय करंट्स कॅपिटल. दीपला दिलेत 13,800 आणि करंटला दिलेत 4,600. आलं लक्षात. आत्ता आपला खऱ्या अर्थाने पार्टनर्स क्लोज झालेलं आहे. मग पार्टनर्स क्लोज झाल्यानंतर बॅलन्स आपण ओढला आहे क्रेडिटला. कुठल्या? कॅशच्या क्रेडिटला बॅलन्स ओढला. पहा, मग जे केलेलं आहे ते फक्त आपण आता लिहायचं आहे, बाकी काही करायचं नाही. पार्टनर्सला डेबिट आहे, कॅशला क्रेडिट आहे, तेच लिहिणार आहोत. लास्ट एंट्री, सॉरी त्याच्या आधी एक एंट्री राहिली आपली. कुठली? हा बॅलन्स पाठवला ना आपण क्रेडिटला, प्रॉफिट पाठवलं बघा. रिव्हॅल्युएशनला डेबिट होतं म्हणून रिव्हॅल्युएशन डेबिट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स क्रेडिट. आधी ती करूयात. प्रॉफिट पाठवल्याची रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 400 टू दीप्स कॅपिटल अँड टू करंट्स कॅपिटल. दीपला दिले 300, करंटला दिले 100. being revaluation profit transferred to partners capital account. बरोबर. आता लास्ट एंट्री, जो की आपण आत्ता बॅलन्स काढला तो पार्टनर्सच्या डेबिटला आहे आणि कॅशच्या क्रेडिटला आहे. मग पार्टनर्सच्या डेबिटला कोण कोण आहेत? दीप्स कॅपिटल अकाउंट डेबिट, करंट्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. दीपचे 13,800, दीपचे 13,800 आणि करंटचे 4,600 असे मिळून कॅशच्या क्रेडिटला जाणार आहेत. त्या दोघांची टोटल येते पहा. कॅशच्या क्रेडिटला 0 0 6 12 13 14 4 चालेल 8 18,400. दोघांचा जो बॅलन्स होता एक्सेस आपण कॅशला ट्रान्सफर केला आणि त्याची एंट्री केली. नॅरेशन लिहूयात म्हणजे जर्नल एंट्रीज संपल्या. बीइंग सरप्लस अमाउंट पेड टू पार्टनर्स. बीइंग सरप्लस अमाउंट पेड टू पार्टनर्स एवढ्या जर्नल एंट्रीज प्रॉब्लेममध्ये आहेत. जनरल रिझर्व ट्रान्सफर केल्याची, कॅश आणले, कॅपिटल आणल्याची, गुडविल रिटेन्ड इन बिझनेस, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला जे काही पोस्टिंग केलं आहे सेकंड इफेक्टचं त्याची, रिव्हॅल्युएशनला जे पोस्टिंग केलं आहे क्रेडिटला त्याची, रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट लॉस ट्रान्सफर केला आहे त्याची, आणि एक्सेस अमाऊंट कॅशला ट्रान्सफर केलं आहे त्याची एंट्री केलेली आहे. आयदर 10 मार्काला हे विचारतील जर्नल एंट्रीज करा किंवा 10 मार्काला हे विचारतील प्रॉब्लेम करा. आपली तयारी दोन्हीची पाहिजे. मग आता रिव्हॅल्युएशन क्लोज झाला आहे, बॅलन्स आपण पाठवला आहे. मग अशी आपण कॅश क्लोज केली नव्हती, त्याआधी कॅश क्लोज करूयात. 4थ्या नंबरलाच कॅश येणार आहे बघा, का तर कॅश ॲडजस्ट करायची होती असं आपल्याला. पहा 40 50 60 70 70,500
जास्तीची अमाऊंट आहे. 70,000 डेबिट. क्रेडिटला किती आहेत आत्ताच केली बघा टोटल आपण 18,400. या दोघांचे टोटल 18,400. 00615 51,600 आला आपला बॅलन्स कॅशचा. मग लिहा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 51,600. आत्ता आपली कॅश झाली क्लोज. हा जो बॅलन्स आहे कॅशचा तो बॅलन्स शीटला उडूयात. कॅश ऑर बँक अकाउंट अमाऊंट आहे 51,600. आले लक्षात. तर आज खूप सारा व्हरायटी, खूप सारा ॲडजस्टमेंट, खूप सारं पोस्टिंग, कॅल्क्युलेशन्स अँड सो ऑन. 4-4, 5-5 पानाचाच प्रॉब्लेम आपला झालेला आहे. व्यवस्थित बघा, 2दा-3दा बघा, हर एक कॅल्क्युलेशन बघा. टोटल्स शॉर्ट बरोबर येणारच आहेत, पण हळूहळू समजून करा प्रत्येक गोष्ट. बॅलन्स शीटची टोटल आहे पहा 1,61,000. दोन्हीकडची टोटल आलेली आहे. बुकमध्ये पण सेम आन्सर आहे. प्रॉब्लेमचा क्रम बघा, कशा पद्धतीने सोडवलं आहे, कशाच्या नंतर काय केलं आहे. 2दा प्रॉब्लेम वहीमध्ये सोडवा, कारण मी आज फक्त प्रॉब्लेम घेतलेला नाही आहे, आज मी एंट्रीज पण घेतल्या आहेत. त्यामुळे आपल्याला कशाच्या नंतर काय एंट्री करायची आहे, कशाच्या नंतर काय पोस्टिंग करायचं आहे लक्षात येईल. न्यू प्रॉफिट रेशो कसा काढायचा, न्यू प्रॉफिटमध्ये ॲडजस्ट कसं करायचं, हे पण आज एकूण एक वर्किंग नोट मी तुम्हाला दाखवलेली आहे. जरूर करा. थोडा बाउन्सर जाईल, पण हळूहळू सवयीने सगळं जमायला लागेल. काही कळलं नाही तर जरूर विचारा. जास्तीत जास्त लोकांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही बघताच आहात, पण मॅक्झिमम मुलांपर्यंत हे पोचावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही ते कराल. धन्यवाद.